काल दिनांक 9/1/2025 रोजी पोलीस स्टेशन मुकुंदवाडी येथील विशेष पथकाचे अधिकारी आणि अंमलदार PSI घोरपडे, ASI पवार, HC बाबासाहेब कांबळे, पोलीस अंमलदार वाघ आणि थोरे हे नेहमीप्रमाणे पेट्रोलिंग आणि गस्तीवर असताना आमचे पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब कांबळे यांना गुप्त बातमीदारातर्फे एक माहिती मिळाली की एक व्यक्ती मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन येथे अवैध अग्निशस्त्र विक्री करता येत आहे। त्यावरून सदर माहिती त्यांनी PSI घोरपडे यांना दिली आणि PSI घोरपडे यांनी आम्हाला ताबडतोब माहिती कळवली। त्यावरून आम्ही त्यांना सदर ठिकाणी सापळा लावून ताबडतोब जो इसम येईल रिव्हॉल्वर किंवा अग्निशस्त्र घेऊन त्याला ताबडतोब पकडायचं, कारण माननीय पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार सरांनी सर्वांना तसे कडक आदेश दिलेले आहेत की कोणीही चाकू, तलवार किंवा अवैध अग्निशस्त्र घेऊन शहरात दादागिरी, गुंडगिरी कोणी करणार नाही। त्या आदेशाचे पालन म्हणून आमच्या विशेष पथकाने आणि PSI घोरपडे आणि त्यांच्यासोबतचे असलेले टीम यांनी एक मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन या ठिकाणी एक सापळा लावला आणि त्या ठिकाणी त्यांना एक संशयित इसम मिळून आला। मिळालेल्या माहितीनुसार त्या इसमाला त्याची झडती घेतली, त्याचं नाव विचारलं। त्याचं नाव गजानन गुलाबराव ढवळे, राहणार जय भवानी गल्ली नंबर 11 मुकुंदवाडी। याची झडती घेतली असता 2 पंचांसमक्ष त्याच्याकडे कमरेला एक विदेशी बनावटीचं मेड इन तायवान कंपनीचं जे रिव्हॉल्वर आहे या ठिकाणी हे ते मिळून आलं। त्याला त्या बंदुकीच्या किंवा अग्निशस्त्राच्या परवान्याबद्दल विचारलं, त्यानं कोणताही परवाना नसल्याचं सांगितलं। कुठून आणलं, काय करताय त्या हत्याराविषयी, तर त्यानं उडवाडीचे उत्तर दिले। त्याला ताबडतोब आमचे PSI घोरपडे आणि सोबतचे जे स्टाफ आहेत ASI नरसिंग पवार, हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब कांबळे, त्याचबरोबर पोलीस अंमलदार थोरे, अनिल थोरे आणि गणेश वाघ यांनी ताबडतोब त्याला पकडलं आणि पोलीस स्टेशनला आणलं आणि त्यानुसार कारवाई केली आणि कायदेशीररित्या गुन्हा नोंद केला। त्याची अंदाजे रक्कम किंमत काय आहे आणि या अगोदर कुठे शस्त्र विकलेले की कबुली जबाब दिलेला आहे? त्याचे अंदाजे रक्कम साधारण मार्केटमध्ये 60,000च्या आसपास, 60 ते 70,000च्या आसपास असावी असा अंदाज आहे। किंबहुना त्यानं यापूर्वी काही गुन्हे केलेत का ह्याचा आम्ही रेकॉर्ड पाहत आहोत आणि यापूर्वी तर आमच्या या नावाचा इसम तरी असे कुठलं शस्त्र बाळगताना त्याच्यावर कुठली कारवाई नाही आहे। तरी आम्ही त्याच्या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी त्या तपासामध्ये त्याचा आज PCR हजर करून PCR मागणार आहोत, जेणेकरून ते हत्यार त्याने कुठून आणलं आणि कशासाठी आणलं याची पूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत। यावर काही गुन्हे दाखल वगैरे अगोदरचे सध्या तरी आपल्याकडे गुन्हे वगैरे दाखल नाही मुकुंदवाडी पोलीस स्टेशनला, आणि तो इथंच राहायला असल्यामुळं त्याच्यावरती बाहेरचे सुद्धा कुठं गुन्हे दाखल आहेत किंवा काय याबद्दल माहिती घेत आहोत।